बार्शीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। आपण पाहिलं की अशी भव्य अशी टू व्हीलरची रॅली तिथल्या कार्यकर्त्यांनी काढली। परिस्थिती अशी होती की या ठिकाणी पक्ष संघटनेला कार्यकर्ता शोधून सुद्धा सापडणार नाही अशा काही जणांनी त्या ठिकाणी टीका केली होती, परंतु इथं शेकडो कार्यकर्ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी आमचा सूरज दमदेरे असेल, आमचा चोबे असेल, नागेश चव्हाण असतील, विक्रम सावळे असतील, या ठिकाणी यांनी आणि आमच्या सुप्रियाताई गुंड असतील, अशा अनेक कामाला नावं घेता येतील। इथले सहकारी आमचा युवकचा अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या आमचा समाधान पवार यांनी सगळ्यांनी एकत्रित आजची बैठकीत आयोजित केली। आता नव्यानं कार्यकारिणी करायची आहे, नवीन तालुका अध्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे, विधानसभा अध्यक्ष द्यायचा आहे, आम्हाला ही शहरासाठी सुद्धा अध्यक्ष, वैरागसाठी अध्यक्ष द्यायचा आहे, बार्शीला अध्यक्ष द्यायचा आहे। तिथली कार्यकारिणी करायची आहे। वेगवेगळ्या सेल आहेत आमचे, युवक, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्याक, मागासवर्गीय अशा वेगवेगळे विभाग आहेत आमच्याकडं। त्या विभागाचे अध्यक्ष सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नेमायचे आहेत। आता आपण ज्या सभागृहात उभारलोय त्या सभागृहाची अवस्था जर आपण बघितली तर या ठिकाणची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। आणि माझी विनंती आपल्या सगळ्याला की आपण जोपर्यंत हे सभागृह नीट होत नाही तोपर्यंत सगळ्या मीडियाच्या लोकांनी याचे फोटो याचं सातत्यानं त्याच्या संदर्भात वर्तमानपत्रात लिहावं। मी इथं सगळं शूटिंग माननीय मुख्यमंत्र्याला आणि अजितदादांना त्या ठिकाणी दाखवणार आहे, नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा दाखवणार आहे की बार्शी शहर मधलं हे नाक आहे हे सभागृह म्हणजे, आणि त्या सभागृहाची अवस्था अक्षरशः इथं इतकी वाईट आहे, इतकी घाण आहे। इथं टॉयलेट नाही, बाथरूम नाही, खुर्च्या तुटलेल्या आहेत, आत सगळीकडं दारूच्या बाटल्या, सगळा कचरा काय नाही ते इथं पडलेलं आहे। त्यामुळं शहरामधली एकंदरीत परिस्थिती काय गरजेची आहे हे लक्षात येत आहे। इथले मुख्याधिकारी कोण आहेत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन पाहणी करून या संदर्भामध्ये तातडीनं जे काय आवश्यक असतील त्या सुधारणा इथं केल्या पाहिजेत। स्वच्छता करायला काय जाते, त्याला काय पैसे लागतात का? टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवायला आणि परिसर स्वच्छ ठेवायला जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना बोलवून घेऊन तुम्ही रोजच्या रोज स्वच्छ केलं पाहिजे। ठीक आहे, काय तुटलेलं फुटलेलं मोडलेलं काय असेल त्याला निधी लागेल, नसेल निधी हे राहिलं, स्वच्छ करायला काय अडचण, हे सगळं या ठिकाणी बघितलं पाहिजे। आणि त्यामुळं बार्शीमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सूचना अशी केलेली आहे की या शहराच्या विकासाच्या संदर्भानं जे कुठले प्रश्न असतील त्याच्या संदर्भात आपण जरी सत्तेत असलो तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करा, आवाज उठवा असं मी सांगितलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये पक्षाला मानणारा फार मोठा वर्ग आहे। आदरणीय अजितदादांच्या आणि पुरोगामी विचारावर श्रद्धा असलेला वर्ग, शेतकरी वर्ग, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि इतर अनेक समाजाचे, बहुजन समाजाचे जे लोक आहेत आणि पुरोगामी विचारावर विश्वास श्रद्धा असणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच एकमेव पर्याय या बार्शी मतदारसंघात आहे। आम्ही इथल्या आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवा असं माझं त्यांना आवडतं।